महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। हाय गाईज, आम्ही चाललो आहोत रायगड किल्ल्याला आणि आम्ही सुद्धा पहिल्यांदाच रायगड किल्ल्यावर चाललो आहे आणि आता अजून पुढचं आम्हाला काहीच माहीत नाही आहे. आम्ही रायगड किल्ल्यावर जाऊन व्लॉग बनवणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की तिथे काय काय आहे. आम्हालासुद्धा अजून काहीच माहीत नाही आहे की तिथे काय काय असेल. सो चला तर आपण बघूया. आपण ऑलमोस्ट गडाच्या जवळ पोचलो आहोत. हे बघा, हे आहे आय लव्ह रायगड आणि आता आपण इथून एंट्री केली आहे वरती जाण्यासाठी. हे बघा, हे आहे गडाचा पायथा. हे बघा, इथून रोपवे आहे आणि रोपवेने वरती जातात. हे बघा, खूप छान असं निसर्ग आहे आणि आम्ही सुद्धा रोपवेनेच वर जाणार आहोत. आम्ही फर्स्ट टाईम रोपवेने जाणार आहोत. आम्ही आता चाललो आहोत रोपवेची तिकीट काढायला. हे बघा, काहीच आज गर्दी अजिबात नाही आहे आणि आता रोपवेची तिकीट काढली. आता आम्ही त्याच्यात बसत आहोत. आम्ही फर्स्ट टाईम रोपवेमध्ये बसलो होतो आणि सुरुवातीला भीती वाटली होती, पण जसं ते रोपवेवरती जात होतं तसं भीती आमची कमी झाली. फक्त 5च मिनटात आम्ही रोपवेने खालून वरपर्यंत गेलो. चालत जायला झालं तर 2000 पायऱ्या आहेत आणि आम्ही फक्त 5 मिनटात वर पोचलो. सो फायनली आम्ही आता गडावर पोचलो आहे आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की इथे आम्हाला काहीच कळत नाही आहे. सगळीकडे असं म्हणजे खूप छान होतं पण काही कळतच नव्हतं. मग शेवटी आम्ही गाईड घेतला. खाली पाचाड गावात आणि उरलेल्या 6 राण्या त्या गडावरती राहत होत्या. महाराजांना 8 राण्या होत्या. सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई, गुणवंताबाई, साखरबाई, पुतळाबाई. गडावरती 6 राण्या, आजोबांच्या गडावरती 2 राण्या आणि जिथे राणी महलात आपण उभ्या आहोत हा हॉल आहे. पाठी बेडरूम आहे. शिवकाळातलं स्वच्छालय, राणीला हवा काढण्यासाठी खिडकी. एका राणी महलाची रचना सेम 6 दालनं एका पद्धतीने त्या बाजूने येते. गडाच्या पायथ्याशी खाली रायगडवाडी गाव आहे. तिकडून चित्त दरवाजेतून किल्ल्यावर चढून वर केल्यानंतर ती किल्ल्याची समोरची बाजू आहे. हा वरचा परिसर 100 एकराचा आहे आणि खालून ते वरतीपर्यंत गड 1200 एकराचा किल्ला आहे. या गडाचं मूळ नाव होतं रायरी आणि रायरी नावाने ओळखला जाणारा हा पूर्वी एक डोंगर होता. शिवाजी राजाने हा गड जिंकला आणि त्याच्यानंतर हा किल्ला महाराजांनी बांधला. हा गड बांधायला शिवाजी महाराजांना 14 वर्ष लागले होते. या गडाचे आर्किटेक्चर होते हिरोजी इंदुळकर यांनी 14 वर्षात किल्ला बांधला. हा एवढा भला मोठा दगड हा काय पायथ्यासून आणलेला नाहीये. हा गडावरती काढला गेला. तलावावर टाक्या विहिरी खोदल्या, त्यातून दगड काढला आणि तो दगड बांधकामासाठी वापरला. म्हणजे वरती पाणी पिण्यासाठी तलावावर टाक्या विहिरी झाल्या आणि त्यातला दगड हा गडाच्या बांधकामासाठी इथे झालेला आहे. बघा, हे जे जॉईन करायला वापरलं गेलेलं आहे वाळू सिमेंट नव्हती, चुना, शिसा आणि गुळ 3 पदार्थात किल्ल्याची बांधकामं केलेली आहेत. बघा, तुम्ही ज्या गेट मधून आता वरती आलात ना त्याला मेणा गेट म्हटलेलं आहे. मेणा म्हणजे शिवाजी महाराजांच्या राणी महल इकडे, म्हणजे महाराजांच्या राण्या सगळ्या इकडे राहायच्या. ही 6 दालनं एकाला लागून एका लाईनीत आहेत. बघा, 8 राण्यापैकी गडावरती 6 महल आहेत. 2 राण्यावरती छप्पर होतं, सागाची लाकडं, मातीची कवळं, आतून पूर्ण रेशीम पडदे होते. हे सगळं सजवलं गेलेलं आहे. आणि नंतरच्या काळामध्ये खूप वर्षांनी 10 मे 1818 इंग्रजांनी हा किल्ला उद्ध्वस्त केला. 11 दिवस हा गड जळत होता. 10 मे 1818 किल्ला जाळला. 11 दिवसामध्ये रायगडाला भीषण आग लागली. पूर्ण किल्ला जळून गेलेला आहे. मग तुम्हाला भिंती आणि चौथरे पाहण्यासाठी मिळणार आहे. नेक्स्ट पॉइंट धान्य कोटर बघायला मिळेल. आत्याचं म्हणजे आत्या राहते रायगडवाडीला खाली. आता रायगडवाडी बोलला ना ती आत्या राहते. त्याचा मुलगा आहे इथे कामाला रोपवे मध्ये. मग मी इथे रायगडवर 2दा येऊन गेले पण 40 वर्षापूर्वी. हे बघा, हे सगळे राणी महल आहेत. ओटी तुम्ही बघताय ना ही दासींची घर आहेत.
म्हणजे ह्या सगळ्या आतमध्ये राहण्या राहत होत्या आणि त्यांच्या सेवा करायला नोकर चाकर असायचे, सेविका. त्यांना इकडे आराम करण्याची जागा होती बघा. ही दासींची घर आहेत. हे सगळे राणीमहल आहेत. त्या दरवाजा मेना दरवाजा म्हणजे महाराजांच्या राण्या मेन्यात बसून किल्ल्याच्या मागच्या बाजूला येणं जाणं करायचे. खालच्या बाजूला अष्टप्रधान मंत्रिमंडळांची वाडी आहेत. शिवाजी राजांचे अष्टप्रधान 8 मिनिस्टर होते. हंबीरराव मोहिते, अण्णाजी दत्तू, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निलकंठ, निराजी रावजी, रघुनाथ पंडित, सोमाजी दत्तू हे मंत्रिमंडळ. यांना राहण्याची निवासस्थानं ही खालच्या बाजूला होती. वरच्या बाजूला धान्य कोठार आहे. 22 फुटाचा पहिला कट्टा, 20 फुटाचा दुसरा कट्टा, 15 फुटाचा तिसरा कट्टा. याच्या आतमध्ये धान्य स्टोरेज करून ठेवलं जाते असं म्हटलेलं आहे. बघून घ्या. काय मोबाईल गॉगल काय पडलं तर काढता येणार. ते तिथे आत्या पडलं तर काढता नाही. खाली ठेवतो चांगलं ठेवून ते सगळं रेकॉर्ड करायचं आपल्याला. इथं धान्य ठेवायचे. वरच्यावर जाळ्या येतं का? रशी टाकून खेचायला लागेल. बघ काय आहे. हे अशी काढ व्हिडिओ आडवी. डब्बच रे डब्बच रे. आमचे फोटो कारखाने होते खाली किल्ल्याच्या पायथ्याचे 18 कारखाने. आणि जे तुम्हाला विटांचं बांधकाम दिसते का आतमध्ये राणी महलाच्या साईडने होतं, हे बघा हे असं विटांचं बांधकाम. हे विटांचं बांधकाम ही 1733 मध्ये पेशवे आली, पेशवाई बाजीराव पेशवे, त्यावेळी विटांचं बांधकाम केलं गेलेलं आहे. आणि हे विटांचं बांधकाम महाराजांच्या काळातलं पण असू शकतं किंवा पेशव्यांच्या पण काळातलं असू शकतं बघा असं आहे. आणि हे विटा तयार इकडे केल्या जायच्या. कुठे केल्या जायच्या? इथे बिरवाडी आहे, MIDC म्हणून खालच्या बाजूला. तिकडच्या बाजूला हे विटा तयार केल्या जात होत्या बघा असं. या ह्या सगळ्या आत्ता बांधलेल्या आहेत. पूर्वी काय पायऱ्या बिऱ्या नव्हत्या. त्यावेळी घोड्यांची पावलट होती. घोड्यांच्या पागा वगैरे खाली गाव आहेत. खाली जी गावं, त्या गावातनी घोडे थांबले जायची गडाच्या पायथ्याशी. किल्ल्यावरती आणले जात नव्हते बघा. खाली साधूशी सावशी घोड्यांच्या पागा असायच्या खाली. हे शिवाजी महाराजांचं महल आहे. हे म्हणून चप्पल खाली काढा. चप्पल खाली करा. राजवाडा आहे बघा. हा महल आहे महाराजांचा. तर ही पाठची भिंत आणि या पाठची भिंतीपासून ती समोरची भिंत दिसते का? आता हा पूर्ण असं राजवाडा आहे. या बाजूच्या भिंती तुम्हाला दिसतात बघा चारी बाजूने. या भिंती आणि या आतमध्ये एका लागून लाईनी 4 चौतरे तिथपर्यंत बघा. हा पहिला चौतरा मेन आहे का? तर शिवाजी महाराज गडावरती 10 वर्ष राहिले ती या ठिकाणावरती राहिलेली आहे. राजांचं 10 वर्ष वास्तव गडावरती झालं आणि 3 एप्रिल 1680 ला महाराजांनी अखेरचा श्वास रायगडावरती. जगात महाराष्ट्रात अनेक राजे होऊन गेले. स्वतःची गादी स्वतः निर्माण करणारा एकमेव एक राजा होऊन गेला. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज होते. 50 वर्षाचा हा कालखंड होता. जन्म शिवनेरीवरती महाराजांचा झाला. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये बालपण पुण्यात लाल महलात गेलं. वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला तोरणा. तोरण्यावरती स्वराज्याचं तोरण बांधलं. बरेचसे किल्ले जिंकले. पुण्यात राजधानी स्थापन केली राजगड. 26 वर्ष राजे तिथे राहिले. स्वराज्य वाढू लागलं म्हणून महाराजांनी रायगड निवडला. किल्ला 14 वर्षामध्ये बांधला. 15 मे 1656 ला जिंकला. 70 ला पूर्ण कामं झालीत आणि मग 70 ला गडावरती राजे आले. पण तिथून 10 वर्ष महाराज रायगडावरती राहिले आणि 80 ला राजांनी निधन रायगडावरती अखेरचा श्वास सोडला. महाराजांचा ज्यावेळी कालखंड होता ना, रायगड राजधानी निवडली. इथे राज्याभिषेक सोहळा झाला म्हणजे महाराज छत्रपती झाले. सिंहासनाच्या गादीवरती महाराज बसले. आनंदाचा सोहळा म्हणजे राजारामराजे यांचं लग्न प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकी यांच्याशी या महलामध्ये लावलं. राज्याभिषेक झाला आणि 3 एप्रिल 1680 ला असा दिवस आला की हा महाराष्ट्र पोरका झाला. शिवाजी राजाने रायगडावरती आपला अखेरचा श्वास रायगडाच्या मातीत सोडला. महाराजांचं निधन इथे झालं 3 एप्रिल 1680 ला. पण ज्यावेळी महाराजांचं निधन झालं ना, त्यावेळी खेड्यागावात प्रत्येक मावळ्याला समजलं की रायगडावरती राजांचा आपला अखेरचा श्वास. वार शनिवार दुपारी 12च्या प्रहरीत हनुमान जयंती या दिवशी राजांनी शेवटचा प्राण सोडला. त्या खेड्यागावातून प्रत्येक मावळा गडावरती येऊ लागला चालत. वरती दरवाजातून आला, 4 पायऱ्या चढून 1 पाऊल या उंबरठ्याच्या आतमध्ये जाऊन प्रत्येक मावळा शिवाजी महाराजांना राजवाड्यात शेवटच्या क्षणाला मुजरा धाडत होता. त्या प्रत्येक मावळ्याचा मुजरा महाराजांनी या महलात स्वीकारला. शेवटच्या क्षणाला एक मावळा आला, त्याचं नाम हिरोजी फर्जन, ज्यांनी महाराजांच्या आग्र्याहून सुटका केली. ते फर्जन या राजवाड्यात आले आणि महाराजांना
पाहिली झाली तुमची, तसं आज आपण या मृत्यूबाची इथे सुटका करूया. अजून तुम्ही तिथून उठा, तुमची कापडे मी माझ्या अंगावरती घालतो, त्या ठिकाणावरती मी निसतो, तिथे माझा मी प्राण सोडतो, तुम्ही इथे माझ्या जागेवरती उभे राहा, असे फर्जंद म्हणाले. आणि शिवाजी राजांनी शकदंब शकदंब शंभूबाळ म्हणून आपला अखेरचा श्वास सोडला. अहो, खेड्यागावात जिकडे तिकडे बातमी पसरली की रायगडावरती महाराजांनी आपला अखेरचा श्वास सोडला. पण हीच बातमी त्या औरंगजेबाच्या दरबारात गेली की हुजूर हुजूर बडी खुश खबर है, वो दक्कन में शिवा का अंत हुआ. त्यावेळी औरंगजेब त्याचं सिंहासन टाकतोय आणि मस्जिद मध्ये येऊन रुखापती नमाज पढ़तोय आणि म्हणतोय, ये खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला एक शेर शिवा तुम्हारे पास आहे. शत्रू देखील राजांचा आदर करत होता. असा आपला राजा महान होता. या राजाने अखेरचा श्वास या रायगडाच्या मातीत सोडला. ती ही जागा होती, हा त्यांचा महल आहे, इथे महाराज राहत होते, इथे महाराजांनी आपला अखेरचा श्वास सोडलेला आहे. हा त्यांचा राजवाडा आहे बघा राजांचा. शंभूराजे राहिले, आऊसाहेब राहिल्या, ते ह्या ठिकाणावरती राहिलेले. थंड पाणी पिण्यासाठी हौद आहेत, खालच्या बाजूला आंघोळीचं बाथरूम आहे, त्यावेळेस ते बघूया आपण. ते चालत गाईड पाहिजे का सर? गाईड पाहिजे कधी कमी करायचं. हे आंघोळीचं बाथरूम आहे. तेवढं छत्रपती शिवाजी राजांचा महल आहे. इथे महाराज राहत होते. राजांचं राहण्याचं घर या ठिकाणावरती होतं. हा त्यांचा किचन रूम आहे, म्हणजे इथे स्वयंपाक बनवलं जायचं. राजांचं जेवण वगैरे स्वयंपाक इथे बनवला जात असायचं. याला किचन रूम म्हटलेलं आहे. हा सचिवालय म्हणजे दप्तरखाना. इथे सगळी स्वराज्याची लेखणी कामं चालली जायची. अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतं महाराजांचं. 8 मंत्री, अंबिराव मोहिते, अण्णाजी दत्तू, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र नीलकंठ, निराजीरावजी, रघुनाथ पंडित, सोमाजी दत्तू, बाळाजी आवजी, हे मंत्रिमंडळ महाराजांचं होतं बघा. हे जे मंत्री होते ना, त्यांना या ठिकाणावरती त्यांचं कागदोपत्र व्यवहार या ठिकाणावरून चालली जात असायचे बघा. स्वराज्याचे अष्टप्रधान 8 मिनिस्टर होते. त्याच्यानंतर माल सावंत, अण्णाजी दत्तू यांचे काही मंत्रिमंडळ होतं. त्यांना हत्तीच्या पायाखाली तोडून मारलं गेलं होतं. ते कुठं मारलं गेलेलं आहे? सुधागड पाली आहे बघा, त्याच्या तिथे त्यांना हत्तीच्या पायाखाली मारलं गेलं. त्याने स्वराज्याशी गद्दारी केली म्हणून संभाजीराजांवरती विष प्रयोग झाला, म्हणून त्यांना त्या ठिकाणावरती मारलं गेलेलं आहे बघा सर. शिवाजी राजांचं इथे निधन झालं. महाराजांचं निधन कशामुळे झालं की राजांच्या गुडघ्यांच्या आजारामुळे शिवाजी महाराजांचं निधन या किल्ल्यावर झालं या ठिकाणावर. इथे सचिवालय म्हणजे कागदोपत्र व्यवहार लिखाण काम करण्याची जागा. शेवटचा अवतार दिसतोय का, त्याला दिवाणे खास, म्हणजे जी महाराजांची VIP लोक त्यांचा न्याय निवाडा. दिवाणे खास, दिवाणे आम दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती आहे, तसं रायगडावरती खास लोकांना बसण्याची जागा इथे. भीतीच्या पलीकडे मोठा दरबार आहे, तो आम दरबार म्हणजे जनतेचा न्याय पुढे सदरेवरती दिला जायचा. दिवाणे खास हा सचिवालय, इथे महाराजांचं जेवण बनवलं जायचं, इथे महाराज राहत होते. हे 4 चौथरे आहेत. आता आपण किल्ल्याची समोरची बाजू तुम्हाला मी इथून दाखवतो. हॅलो, इथून आहेत अशा. हा रस्ता सगळा इथून आहे. मोठा दरवाजा आहे ना, मेन दरवाजा खाली आहे, कारण मी पायऱ्याने आलेली आहे. तुम्ही राहील कर काय रायकर माझ्या आत्याचा मुलगा सूर्यकांत रोपेवर असतो तिथे चंद्रकांत. ते हिरकणवाडीमध्ये तिथं माझ्या टाकसाळ म्हणजे पैसे छापण्याची जागा आहे. साहेब जसं नाशिकमध्ये रिझर्व्ह बँक आहे बघा, तिथे पैसे छापले जातात, नोटा पैसे. तसं रायगडावरती आहे ना, शिवकाळात शिवराई, होन, राजमुद्रा, नाणे यांचा गडावरती छापखाना होता, तो किल्ल्यावरती होता बघा सर. छापखाना म्हणजे काय, तर ह्या होन हा सोन्याचा होता महाराजांचा. राजा शिवछत्रपती त्याच्यावरती नाव होतं. तो सिक्का गरम केला जायचा, नंतर हातोडून फुकल्याच्या नंतर शिपकल्यानंतर त्याच्यावरती तो छापडला जायचा. ते सगळं छापखाना तिथे होती, पैसे छापण्याची जागा. इकडे 2 स्तंभ आहेत, वरच्या बाजूला एक स्तंभ आहे. वरच्या बाजूला जो स्तंभ आहे तो राजवाड्याला कनेक्टेड आहे बघा सर. तो महल आहे तिकडे शिवाजी राजांचा. इथे हा जर स्पॉट असा आहे ना सर, दुपारी तुम्ही कधी या, संध्याकाळी, सकाळ, रात्री 2 वाजता 24 तास गारवारा इथे असतो बघा. थंड हवेशीर बसण्यासाठी महाराजांची सज्जा म्हणजे बाल्कनी महाराजांची होती बघा. बाल्कनीच्या समोरच 2 स्तंभ आहेत, तिकडे रेलिंग लावलेलं आहे. त्या ठिकाणावरती मनोरे, शिवाजी महाराजांच्या राण्या व राज घराण्यातील स्त्रिया थंड हवेशीर बसण्यासाठी तिथे यायच्या, त्याला मनोरे म्हटलेलं आहे.
तो मनोर आहे तर हा विजय होता. 7व्या मजल्यावरती राजे कोणता किल्ला गाव डोंगर जिंकून आले की भगवा ध्वज फडकवायचे. गावागडी किल्ल्याला विजय स्तंभ, इथे विजय स्तंभ म्हणजे गवताची गंजी पेटवायची. इकडे खलबत काढा, तिथे खाली पायऱ्या उतरून गेलात ना की आतमध्ये या जमिनीच्या आतमध्ये रूम आहे, अंधार आहे, वटोकल वगैरे आहेत, गुप्त चर्चा करण्याची जागा. त्या स्वराज्याचे हेर होते बहेरचे नाईक, इथे आतमध्ये जाऊन गुप्त चर्चा करायची. बहेरचे नाईक या स्वराज्याचे हेर होते. हा समोरचाच कडा. कोणता? हिरकणीची कथा स्टोरी कविता ऐकून वाचून तुम्हाला सगळ्यांना माहिती हा हा माहिती आहे. त्या कड्यावरून उतरली होती. हिरकणीची कविता बघा, ती तुम्हाला मी ऐकून दाखवतो. रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची, आणि कथा सांगतो अजूनही आता तेथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गाव तयासी हिरकणीवाडी नावाचे, आणि राहत होते गरीब कुटुंब तेथील धनगर गवळ्याचे. हिरा जात असे दूत घेऊन या गडावरी, आणि चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूत घालिता हिराच क्षणभर विसावली, आणि ध्यानी नाही आले मनी कधी सांज वेळ टवून गेली. सूर्यदेव मावळतील जाता हे बंद होती गडाचे दरवाजे. मनात ब्याली हिरा म्हणाली घरी ताने बाळ माझे. हात जोडून करी विनवण्या अव गडकरी काली जाऊ द्या मला, आणि गडकरी म्हणतात नाही आदुन्या शिवरायांची आम्हाला. बाळाचे झाले 8वे रूप माय माऊली वेडी पिसी, आणि कडा उतरुनी धावत जाऊनी ती बाळाला ती घेही कुशी. आतून ये धाडस पाहुनी महाराज स्तंभित झाले, हिरास साडी चोळी देऊनी प्रेमी सन्मानित केले. कड्यावरती तो बुरुज बांधिला साक्ष आईच्या प्रेमाचा, आणि कथा अजूनही ऐकू येते तेथील हिरकणी बुरुजाची. कथा अजूनही ऐकू येते तेथील हिरकणी बुरुजाची. अशी हिरकणीची कथा होती. तिथून दादरा तिथून दादरून तिथून खालून वर. टोक पडला, कुठे? दगड पडला, ते झेंडे लावले, झेंडे ते बघ, झेंडे. एक टोक पडला तिथून. त्याला हे तंबू कसले बांधले? वरती ह्या राज्याभिषेकच नाही 6 जून. नंतर परत कापलं. 6 जूनला 2.5 लाख. महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. चल चल पकड बाबा. चल एक चल चल. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला 6 जून 1674 ला. हा दरबार आहे. तिथून काही बोललं तर इथे आवाज येतो, इथून काही बोललं तिथे आवाज येतो. इकोसिस्टीम वास्तू ध्वनीशास्त्र. प्रात्यक्षिक आवाज सदरेवरती इको दाखवला असतो तुम्हाला. काय आलं आतमध्ये सगळी कामं चालू आहेत दादा. हे राज्याभिषेकाची सगळी कामं चालू असल्यामुळे आवाज इको करता येत नाही बघा सध्या. आता माझ्यासाठी 50 गाईड आहेत. मी जर थांबवलो 5 मिनिट तर प्रत्येक गाईड 5 मिनिट कामं राहतील. त्यामुळे सध्या जर कार्यक्रम झाल्यानंतर इको करून दाखवणार आहे. इतकी बाजूला तर दोन्ही रिटर्न आवाज फेकतो बघा.
शिवाजी राजांचं सिंहासन इथे होतं. एक मन म्हणजे 40 किलो, 1280 किलोचं सिंहासन होतं. हे नंतर औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान, टोपणनाव इतिकत खान 3 नोव्हेंबर 1689 छत्रपती शिवाजी राजांचं सिंहासन लुटून नेलं. रायगडाला पूर्ण वेढा मारला. गडाला वेढा मारल्याच्या नंतर हा 6 महिन्याचा वेढा होता. जेवढी काय प्रजा, राजाराम राजे, तारा राणी, इथे खाली वाघदरवाजे आहे, त्या वाघदरवाजेतून निसटून जिंजीला गेले. आणि नंतर येसुबाई यांनी शरणागती पत्करली. आणि नंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. आणि नंतर या गडावरती जेवढं सिंहासन होतं, जेवढं काही सोनं जिकडे तिकडे होतं, हे सिंहासन वितळवलं, त्याचे छोटे छोटे गोळे केले आणि औरंगजेबाला भेट म्हणून पाठवली गेलेली आहे. आज आपण या सदरेवरती उभे आहोत. इथे 32 मनाचं सिंहासन महाराज इथे बसत होते. दरबारात 6000 प्रजा इथे बसत होती. नगारखान्यावरती नगारी सनई चौघडी वाजवत होती. हा दरबार पूर्ण असा सजवला गेला होता. आता काही पूर्ण छप्पर नव्हतं या सदरेवर. त्याला छप्पर पाहिलंच नाही. हा, हे बघा चारी बाजूने असं तुम्हाला ज्या चौरस दिसतात का बसण्यासाठी का एवढं छप्पर होतं. बाकी वेळेस ज्यावेळी कार्यक्रम असेल त्यावेळी इथे वरती कापडं टाकली जायची बघा. असा हा राजांचा राजदरबार आहे. इथे सिंहासनाची जागा आहे. आनंदाचा सोहळा राज्याभिषेक महाराज छत्रपती झाले ते या जागेवर झालेले. शिवाजी राजांच्या राज्याभिषेकासाठी इंग्रज लोकांचा अधिकारी हेनरी ऑक्झिटन आला होता गडावरती. काही गडावरती चालत आला. खूप येताना दमछाक झाली. आता इंग्रज आला, त्याने त्याच्या सोबत दुभाषुक आणला होता. दुभाषुकाचं नाव नारायण शेनवी. चालत गडावरती आले. खूप येत असताना दमले, थकले. वर आल्याच्या नंतर या नगरखान्याच्या समोर त्या इंग्रजाने 2 हत्ती पाहिले. आणि हत्ती पाहून तो इंग्रज आश्चर्यचकित पडला आणि काय म्हणाला, 2 पायाचा माणूस, मी गडावरती येताना माझी एवढी दमछाक झाली. महाराजांनी 4 पायाचे हत्ती आणले. 2 पायाच्या माणसाची येताना इंग्रज आतमध्ये आला. कमरेत वाकून छत्रपती शिवाजी राजांना मुजरा काढला. मुजरा करता शिवाजी राजांना नजरानं भेट वस्तू दिली. काही वेळ बसला. प्रश्नाचं उत्तर सदरेवरती काय भेटत नाही. याच प्रश्नाचे उत्तर आता जे गुरु देतात विनाथ बेडेकर. राजे इतके हुशार, शिवरायांना अगोदरच माहिती होतं की मोठ्या हत्ती गडावरती येऊ शकत नाही. महाराजांनी लहान पिल्ला असताना पालखी घेऊन किल्ला. ही तर राजाची दुर्दृष्टी होती. लहानाचा मोठा करता येईल, मोठ्यापासून लहान कधी करता येणार. राज्याभिषेक रायगडावरती होणार त्यावेळी हत्तीच्या अंबारीसाठी हत्ती आपल्याला गडावरती लागणार. लहान हत्ती गडावर आले. एका हत्तीची वाट 3 वर्षात पूर्ण झाली. 14 वर्षाखाली किल्ला बांधायला. 6 जून 1674 राज्याभिषेक झाला. 1674 राज्याभिषेक झाला. मग त्या हत्या आणून त्यांचा काय उपयोग करून घ्यावा ही राजांची एक दूरदृष्टी होती. तोच इंग्रज त्याच्या डेली डायरीमध्ये लिहितोय, 6 जून 1674 एक आनंदाचा सोहळा होता. हा किल्ल्यावरती एक आनंदमय वातावरण होतं. सकाळी पहाटे महाराज उठले, इथून निघाले, वाजत गाजत मिरवणूक निघाली, मंदिराकडे गेले. महादेवाचं दर्शन घेतलं. आई भावानी मातेला खडा नारळाने उठी भरली. वाडेश्वराला उठी भरून राजे नगरखान्यातून आतमध्ये येतात. हा दरबार पूर्ण उभा राहिला. प्रत्येक मावळ्याने डोक्यातला पेठा काढला आणि राजाला मुजरा केला. प्रत्येक मावळ्याचा मुजरा राजाने स्वीकारला. त्या सदरेवरून पावलं जात असताच समोर 4 पायऱ्यांजवळ समोरच्या 4 पायऱ्या आहेत तिथे जाऊन उभे राहिले राजे. 32 पानाचं सिंहासन मन भरून पाहिलं. हा दरबार पाहिला शिवाजी राजांनी आणि राजांच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं. 78 वर्षाच्या जिजाऊ मासाहेब शिवरायांनी आपल्या आईचं दर्शन घेतलं आणि त्या आऊसाहेबांचं दर्शन घेत असताच राजांच्या डोळ्यात पाणी आऊसाहेबांनी पाहिलं आणि आऊसाहेब म्हणाल्या, बाळ शुभा, हा आज आनंदाचा सोहळा आहे, तुम्ही छत्रपती होणार आणि तुमच्या डोळ्यात पाणी काय येतंय. तर राजे म्हणाले की आऊसाहेब, असंख्य शूरवीर मावळे त्यांच्या जीवावरती हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि आज हा आनंदाचा सोहळा, आनंदाच्या सोहळ्याला की मावळा सरदार त्या सदरेवरती उभा नाही, आमचा ताना. राजे म्हणाले की आऊसाहेब, ताना गड आला पण आमचा सिंह गेला. वेड्यात वीर मराठे दवडले 7, प्रतापराव गुजर मिसरीच्या खिंडीत नुकतेच मारले बाजीप्रभू देशपांडे होते शिवाजी पण वाचले शिवाजी. काशीत हे सरदार यांच्या जीवावरती हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि आज त्यांच्या विधवा बायका, त्यांची लेकरं आज आनंदाच्या सोहळ्याला पाहण्यासाठी मिळतात. आऊसाहेब, हे मावळे आज आनंदाच्या सोहळ्याला त्या सदरेवरती कुठे दिसत नाही. राजांच्या डोळ्यात पाणी येत होतं. प्रत्येक मावळ्याचं नाव घेत राजे सिंहासनावरती आरूढ झाले. काशीहून आलेल्या गागाभट्टांनी 7 नद्यांनी अभिषेक घातला. 1000 मोहरा उधळल्या. दरबार उभा राहिला. राजांच्या अंगावरती फुलांचा वर्षाव केला.
आणि जुलफुकदाराने ललकार दिली. ललकारे असे की मागून जय म्हणा की महाराज गड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश शिवासनाधीश्वर महाराजा धीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. असं घोषणा देऊ लागली. आणि त्या आनंदाचा सोहळा राज्याभिषेक सोहळा इथे पार. हा नगारखाना गेट आहे. म्हणजे ते नगारे सनई चौघडे वाजले. किल्ल्याचा मेन दरवाजा खाली आहे चालत येताना बंद केला जातो. हा मेन गेट, हा बाल्य किल्ल्याचा मेन गेट. किल्ल्याचा मेन गेट लोखंडाचा येतो ना. बेटू ही बघ हे हौद आहेत हे. या आता तिकडे खाली काही नव्हतं. रोफे आला तर हा रोफे एंड आहे. 3 एप्रिल 1996 मध्ये रोफे चालू झाला. 30 वर्ष रोफेला झालेले आहेत. मेणा दरवाजा तिथून किल्ला स्टार्ट होतो. आपण सदरेपर्यंत बघितला तो बाल्य किल्ला म्हणजे VIP एरिया. राजे राण्या मंत्री त्यांची काही मिटिंग वगैरे ह्या आतमध्ये व्हायच्या. जो महाराजांची प्रजा ती प्रजा जी आहे शिवाजी राजांची चालत गडावरती येण्याचा मार्ग तो. पायी गडावरती माणूस आला की तो इकडे जाणार नाही मावला कुठला. आता त्याचं आतमध्ये काम नाही. जर आतमध्ये तुम्हाला जायचं असेल तर नगारखान्यावरती पहारेकरी उभे असायचे. त्यांच्याशी परमिशन घ्यायची. त्याच्यानंतर आतमध्ये सदरेवरती जायचं. जे सगळे मावळे होते इथून या बाजारपेठेतून स्टेट इकडे घर आहेत बघा. ते मंदिर दिसतंय. हा परिसर पूर्ण दिसतोय. त्या मंदिराच्या पूर्ण परिसरात सगळी मावळ्यांची घरं प्रजा इकडे राहत होती. हा होळीचा माळ आहे. इथे गोळ्या पेटवायच्या. शिमग्यात होळी पेटली की नारळ टाकला जायचा. कोण काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचं कडं. 9 वर्ष असताना त्यांनी इथून बाजार काढला. कुठे होळी पेटवायचे? इथे या मैदानामध्ये. ह्या ही बाजारपेठ आहे महाराजांच्या काळातली. काही इतिहासकारांची तज्ञांची मते ही हुजूर पेठ आहे. म्हणजे जी मावळे वगैरे त्यांची राहण्याची घरं आहेत. आणि काही इतिहासकारांची तज्ञांची मते ही बाजारपेठ आहे. आता हे बाजारपेठेची लांबी 800 फुटाची आहे. रुंदी 40 फुटाची. इकडे 22 तिकडे 22 44 दुकान आहेत. पूर्वीची लोक घोड्यावरती बसून बाजार खरेदी करायची. अशी महाराजांच्या काळातली बाजारपेठ. आणि काही इतिहासकार म्हणतात हुजूरपेठ म्हणजे जी मावळे होते ते इथे लोक राहत होती. अशी घरं होती. इथून स्टेट तुम्ही त्या मंदिराकडे जाणार आहात. महादेवाचं मंदिर आहे बघा. मंदिर जगदीश्वराचं आहे. आकार फक्त मस्जिद सारखा आहे. का काढलं गेलेलं आहे? त्यावेळची लोक कलाकार तशी होती. मंदिरांची रचना बघा. शिवकालीन जी मंदिर आहेत त्यांची रचना अशी होती बघा. महादेवाचं मंदिर दरवाजे छोटे छोटे आहेत. आतमध्ये शिवलिंग आहे. हनुमंत रायाची मूर्ती आतमध्ये आहे बघा सर. आणि जी शिवलिंग ओरिजिनल शिवलिंग शिवकाळातली जी होती महाराजांच्या काळातली ती शिवलिंग तुम्हाला इथे खाली वारंगी गाव आहे तिथे तुम्हाला बघायला भेटेल. वारंगी गावात महादेवाचं मंदिर आहे. तिथे शिवलिंग ओरिजिनल आहे. त्या मंदिराची मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला एक नगारखाना गेट आहे. आणि 2 नंबरच्या पायरीवरती नाव आहे सेवेचे शाही तत्पर हिरोजी इंदुरकर. याने हा किल्ला बांधला. हिरोजीने गड बांधला. स्वतःचा जमीन वाडा घरदार विकला. शिवरायांनी विचारलं किल्ला बांधला काय बक्षीस पाहिजे मागा. हिरोजी म्हणाले काय नको महाराज. राजे म्हणाले तुम्हाला काय पाहिजे ते मागा तुम्हाला देऊ आम्ही. त्यावेळी हिरोजी काय म्हणाले त्या मंदिराची तिथे फक्त एक नावाची पाठी कोरायची आम्हाला परवानगी द्या. ज्यावेळी तुम्ही मंदिरात जाणार येणार तुमची पावलं आमच्या पाठीला लागली पाहिजे. एवढंच बक्षीस आहे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर नाव कोरलेलं. बाजूला राजांची समाधी आहे. कित्येक वर्ष झाली शिवाजी राजांच्या समाधीचा शोध लावला. 1974 मध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांनी लावला. आणि 1925 मध्ये समाधी त्या ठिकाणावरती बांधला. त्याच्या साईडला कुत्र्याचं स्मारक पण आहे. वाघ्याविषयी इतिहास आपल्याला काही माहिती नाहीये. त्याच्यावर सध्या वाच. या मार्गाने जा दर्शन घ्या महादेवाचं. इथून रिटर्न या. पायी तुम्ही जाणार असेल तिथून खाली उतरा. रोपेने जाणार असेल तर इथून शॉर्टकट रोड खाली रोपेला जायला आहे. किल्ल्यातून रोपेला जायला असेल आल्या त्या मार्गे रोपेला जायचं. जय जिजाऊ जय शिवराय रामकृष्ण. खूप छान अशी माहिती ह्यांनी आम्हाला सांगितली. संपूर्ण गडाची माहिती आम्हाला त्यांनी सांगितली. कुठे कुठे काय काय आहे ते. आणि आता आम्ही शिवाजी महाराजांचं दर्शन घेतो आहे. आणि आता इथून आम्ही जाणार आहोत मंदिरात. हे बघा ही शिवाजी महाराजांच्या काळातली बाजारपेठ आहे.
ही संपूर्ण बाजारपेठ आहे शिवाजी महाराजांच्या काळातली. हे बघा, हे समोर जे दिसतंय मस्जिद सारखं ते मंदिर आहे. शंकर भगवानचं मंदिर आहे ते. आता आम्ही तिथेच चाललो आहोत. उन्हाळ्यात गेल्यामुळे असं वाटत होतं की वर खूप गरम होईल, पण खूप हवेशीर होतं, जरासुद्धा गरम झाला नाही. सर्वात जास्त एन्जॉय तर मिनीने केला आहे. मी बघा कशी खेळत होती तिकडे, खूप मज्जा केली तिने. ए जय बाप्पा कर. नमस्कार कर.